नमस्कार मंडळी. पांढरी शुभ्र चौपट फुलणारी एकदम खुसखुशीत अशी तोंडात टाकतात पाणी होणारी कुरडई बनवायची असेल तर त्यासाठी काय करायचं, 3 दिवस रात्र गहू पाण्यात भिजत घालायचे. शक्यतो उन्हात जर ठेवले ना पटकन गहू भिजून येतात. चौथ्या दिवशी सकाळीच गहू आपल्याला स्वच्छ 5-6 पाण्याने धुवायचे, म्हणजे चिकाचा आणि कुरड्याचा वास येत नाही. आणि दळून घ्यायचे. दळून आणल्यानंतर धुवून घ्यायचे. आता इथे मी एक ट्रिक वापरली, ह्या पिशवीच्या साहाय्याने धुतले. अजिबात त्यामध्ये तामकोंडा जात नाही. 2 तासाचं काम अर्धा तासात होतं. तुम्ही नक्की ट्राय करा ही ट्रिक. त्यानंतर दिवसभर चिक तसाच ठेवायचा. रात्रीचं त्यामध्ये वर आलेलं पाणी काढायचं आणि पुन्हा चिक फोडून त्यात दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आणि रात्रभर ठेवायचं. असं 2 वेळा प्रोसेस केली की चिक एकदम पांढरा शुभ्र होतो. सकाळी बघा, जेवढा चिक घेतलाय ना तेवढंच पाणी घ्यायचं आणि मस्त असा चिक आटून घ्यायचा. आणि 5 किलोसाठी आपला चहाचा कप आहे ना रेग्युलर, तेवढा मीठ घालायचं आहे. 5 किलोसाठी एकदम परफेक्ट आहे. मी ते जाड मीठ वापरले. तुम्ही हात सोऱ्याने पाय सोऱ्याने तुम्हाला जशी आवडत असेल तशी कुरडई बनवून घ्या, छोटी मोठी. आणि बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त अशा कुरड्या झाल्यात. आणि वाळत घालण्यासाठी सुद्धा आपण ज्या कांद्याच्या गोणी भेटतात ना त्या गोणीवर घालायचं. अजिबात पाणी वगैरे मारायची गरज येत नाही. एक छान अशी कुरडई त्यावर निघते, कारण हवा लागल्यामुळे खालून पटकन कुरडई सुकली जाते आणि अजिबात चिटकत नाही. आणि बघू शकता कडकडे 2-3 दिवस वाळून घ्यायची. वाळवल्यानंतर एकदम अशी तेलात टाकल्याबरोबर फुगते, चौपट झालेली आहे. खायला एकदम खुसखुशीत झालेली आहे. डिटेल रेसिपी यूट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकता.